छत्रपती संभाजीनगरमध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं कळतं आहे। सध्या राज्यभरामध्ये एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करतायत। यापूर्वी पुण्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं आंदोलन झालेलं होतं। त्याच्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली होती विद्यार्थ्यांनी। परंतु सध्या छत्रपती संभाजीनगरची दृश्य आहेत। इथे एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करतायत आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकला अशा पद्धतीची मागणी बॅनरच्या माध्यमातून ते करतायत। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आंदोलकांचा हा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा जो असंतोष आहे त्याच्या मागची कारणं काय आहेत? 2 दिवसापूर्वी पुण्यात देखील अशाच प्रकारचं आंदोलन झालेलं होतं। आज छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। हे आंदोलन मुख्यत्वे करून जो नागरी सेवा पूर्व परीक्षा म्हणजे राज्यसेवेच्या निकालातील गोंधळाबाबत हे आंदोलन होतं। या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी केली आहे आणि यांची महत्त्वाची जी मागणी आहे ती पीएसआय पदाच्या जागा या ठिकाणी वाढवण्यात याव्यात। ज्या पीएसआय परीक्षेसाठी 441 पदांच्या ज्या जागा या ठिकाणी होत्या त्या वाढवण्यात याव्या, म्हणजे एवढ्या जागा वाढवण्यात याव्या अशा प्रकारची मागणी देखील या आंदोलनकर्त्यांना केलेली आहेत। आणि या ज्या जागा आहेत ह्या 225च या ठिकाणी केल्या गेल्यात, ते 441 असाव्यात अशा प्रकारची मागणी या आंदोलकाची आहे आणि त्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये हे आंदोलन केलं जात आहे। पूर्वी धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।